ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर पंकज मेहत्रे म्हणून आहेत, त्या दादांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. गावाचं नाव सांगू नका बोलले तर दादा म्हणत होते, मी खूप वर्षापासून आईंच्या मार्गात आहे. म्हणजे मी जवळ-जवळ 8वी होतो म्हणतात ते. त्यावेळी मी आईंच्या मार्गात आलो म्हणतात. आणि म्हणजे 8वी पासून आज तागायतपर्यंत इतके कठीण प्रसंग आले. अ, बऱ्याच वेळेला खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. बऱ्याच वेळेला खूप म्हणजे टोमणे दिले गेले. त्याच्यानंतर फिजिकल कंडिशनसुद्धा बऱ्याच वेळेला बिघडली. तरीसुद्धा मी खचलो नाही म्हणतात. मी आईंच्या मार्गातून कधी बाजूला झालो नाही. मी सातत्यानं म्हणजे माझं कष्ट जे माझ्या नशिबात दिलेलं आहे परमेश्वरानं, ते कष्ट पण सोसत राहिलो आणि मी माझा मार्गही कधी सोडला नाही म्हणतात. गुरूंचे पाय कधी सोडले नाहीत. सातत्यानं करत राहिलो आणि त्याचं फळ आता मला मिळालेलं आहे म्हणतात. खूप आता चांगलं झालेलं आहे. पण त्याच्या आधीचा जो प्रवास होता म्हणतात, म्हणजे 1ली ते 8वी असं म्हणजे माझ्या लहानपणापासून 8वी पर्यंत मला कुठलाही मार्ग माहीत नव्हता, कुठलाही देव माहीत नव्हता, काही नाही. म्हणजे खायचं, खेळायचं, हुंदडायचं. 8वी पर्यंत कधी अभ्यास हा प्रकार मी कधी केलाच नाही म्हणतात. आणि माझे भाऊ जे होते, दोघं भाऊ होते म्हणतात. आम्ही तिघं भाऊ आहे म्हणतात. तर माझे दोघं भाऊ आधीपासूनच खूप हुशार होते म्हणतात अभ्यासामध्ये, खेळामध्ये. मी कशातच नव्हतो म्हणतात. मी फक्त काहीतरी म्हणजे आई-वडिलांच्या डोक्याला त्रास देणं, ह्याच्या पलीकडे मी काहीच करत नव्हतो म्हणले 8वी पर्यंत. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगू, एकदा वडिलांनी मला इतकं मारलेलं म्हणतात आणि सगळ्या म्हणजे शाळेत येऊन मला मारलेलं म्हणतात. का तर मी अशा खोड्या काय-काय करायचो, की म्हणजे जे मुलं करणारे आहेत अभ्यास त्यांनासुद्धा मी करू द्यायचो नाही. असा माझा प्रकार असायचा म्हणतात. मग त्यामुळं वडील पण त्रासून जायचे, आई पण त्रासून जायची. दोन्ही मुलं एवढी चांगली आणि मी असा. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, आई-वडील आधीपासून आईंच्या मार्गातले होते म्हणतात माझे. आईसुद्धा आणि वडीलसुद्धा आईंच्या मार्गातले. आणि माझी भावंडं त्यामुळं कसं आईंच्या मार्गात लहानपणापासून होती ती. मी काही केल्या, आईला असं वाटायचं की काय पाप आहे हे, की आईंच्या मार्गात असताना हा मुलगा असा आहे. का तर मी इतकी भांडणं घरी घेऊन यायचो. मी अभ्यास करायचो नाही कधी. प्रत्येक वेळेला माझ्या घरी हे असायचं, माझ्या तक्रारी आलेल्या असायच्या. शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून पण तशाच, शाळेतून पण तशाच. आणि वाटत नव्हतं मी कधीच काही करेन असं कुणालाही वाटत नव्हतं म्हणले. तर असेच माझे दिवस चाललेले होते म्हणतात. म्हणजे 8वी पर्यंतचे तर दिवस मी खूप नुसतं नुसतं टाईमपास करण्यात घालवलेला होता तो तो काळ म्हणतात. आणि हे इकडचं तिकडचं काहीतरी भांडणं आणण्यात, ह्याला इथं जा आणि कुणाच्या तरी भांडणं लाव, तिकडं जा कुणाच्या तरी भांडणं लाव. म्हणजे मुला-मुलांच्यात असं भांडणं लावायची, आपण पण भांडणं करायची, कुणाला तरी मारायचं, कुणाकडनं तरी मारून घ्यायचं. हेच प्रकार माझे चालू होते म्हणतात. आई-वडील अक्षरशः कंटाळलेले होते म्हणतात. मला हॉस्टेलवर घालायचं हे झालं. 1 वर्ष घातलं पण तिथनं परत मला तिथं पण तसंच. मग ते मला परत तिथनं घरी आणलं. तर आईला अक्षरशः म्हणजे आई ना रडायची म्हणतात कधी-कधी उपासना करताना वगैरे. तर म्हणायची की "का असलं मूल माझ्या पोटाला दिलंय?" असं म्हणायची म्हणतात आई. आणि मला त्याचं काहीच नाही वाटायचं म्हणतात. 8वीला जसं गेलो म्हणतात तसं म्हणजे कधी असं म्हणजे आपण म्हणतो ना, की मला असं कधी ईर्ष्या नव्हती, की आपले अरे दोघं भाऊ नंबरमध्ये असतात कायम. एकदम चांगलं शाळेत सुद्धा शिक्षक बोलायचे म्हणतात, की अरे आणि मी 2 नंबरचा होतो म्हणतात. आणि माझा मोठा भाऊ आणि माझा एक छोटा भाऊ. तर मी 2 नंबरचा होतो. तर सगळेजण म्हणायचे, "अरे भावांकडे बघ." शिक्षकसुद्धा बोलायचे, की "भाऊ कसे आहेत आणि तू कसा आहेस?" असं बऱ्याच वेळेला. पण काहीच फरक पडत नव्हता म्हणतात. आईची उपासना कुठेतरी फळाला आली असेल म्हणतात. का तर तिची उपासना माझे भाऊ जसं त्यांचा त्यांनी उपासना करत होते. लहानपणापासून अगदी माझे भाऊ वाचन करायचे.
नामस्मरण करायचे. मला आठवतच नाही मी कधी नामस्मरण वाचन किंवा बालोपासना कधी केली आहे. मला आठवत नाही म्हणतात 8वी पर्यंत. नाहीच केली म्हणतात, तर आठवायचं काय? आणि तर ते म्हणत होते माझी आई ना बऱ्याच वेळेला मला असं म्हणतात ना, की असं आमिष दाखवायची, की हे तुला करतो, ते तुला घेतो. मला काही नको असायचं. मला फक्त खेळणं, हुंदडणं, त्याच्यानंतर 2 टाईम जेवण, झोपायचं आणि सगळेजण लवकर उठायचे. मी लोळत पडलेला असायचो म्हणले. शाळेत जबरदस्ती पाठवलं जायचं. तर ह्या गोष्टींमुळं आई खूप माझ्यासाठीच प्रार्थना करत होती. माझे भाऊ त्यांच्या त्यांच्या प्रार्थना त्यांच्यासाठी करत होते. त्यामुळं आईला त्यांची काही काळजी नव्हती. पण माझ्यासाठीच आईची उपासना चालू असायची म्हणतात. आणि आईनं त्या काळामध्ये म्हणतात माझ्यासाठी आईनं खूप काही-काही नवसं पण बोललेली होती. कधी ती पूर्ण पण झाली नाही म्हणतात. का तर प्रारब्ध जे असतंय ते पण असतंय म्हणतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला स्वतःहून ठेच लागायला पाहिजे, असं आईंना वाटत होतं कदाचित म्हणतात ते. आईंना असं वाटत होतं, की ह्याला ठेच लागली पाहिजे, त्यावेळेला हा मार्गात येईल. आणि आईची उपासना पण त्या काळात त्यावेळेला फळली असेल, इतक्या वर्षांची उपासना त्यावेळेला ती कुठेतरी आली असेल कामी म्हणतात. तर 8वी गेल्यानंतर असं झालं म्हणतात की म्हणजे मला थोडं-थोडं कळायला लागलेलं होतं, की आता थोडासा अभ्यास केला पाहिजे. पण मी फार झालेलो होतो म्हणतात. कधीच अभ्यासाचा गंधच नव्हता. तर त्यामुळं मी दुसऱ्या मुलांपेक्षा खूप कमी होतो. क्लासेसला लावलेलं होतं मला बऱ्याच वेळेला वडिलांनी वगैरे, तरी पण मी तिथं जायचो नाही म्हणतात. त्या काळात तर उलट क्लासेसला वगैरे कोणी एवढं लावत नव्हतं. पण माझे वडील म्हणतात चांगल्या जॉबला होते. तर त्यामुळं माझ्या वडिलांनी तिघा मुलांना चांगलं हे केलेलं होतं म्हणतात. पण मी तिकडं पण जायचं नाही. ते क्लास पण अटेंड करायचे नाही. तिकडं पण मार खायचा, खरं जायचं नाही. शिक्षकांना पण अरेरावीनं बोलायचं कधी-कधी. असं पण ते माझं चालायचं म्हणतात. 8वीत गेल्यानंतर आमच्या वर्गात म्हणजे नवीन शाळेमध्ये आम्हाला तिघांनाही नवीन शाळेमध्ये घातलेलं होतं म्हणतात. 8वीमध्ये गेल्यावर एक शाळा चांगली आहे असं सांगितल्यानंतर नाव वगैरे सांगू नका बोलले ते म्हणून सांगत नाही. तर त्या शाळेमध्ये आम्हाला घातलं म्हणतात आई-वडिलांनी. आणि मग तिथं आम्ही चालल्यानंतर एक मुलगी होती म्हणतात 8वीमध्ये. तर ती नवीन-नवीन आम्ही पण नवीन होतो, ती पण नवीन होती म्हणतात. तर ती नवीन-नवीन होती म्हणतात आणि तर माझ्या भावाच्या वर्गामध्ये ती होती म्हणतात. मोठ्या भावाच्या वर्गामध्ये ती मुलगी होती. आणि ती नवीन-नवीन आलेली होती शाळेमध्ये आणि खूप हुशार होती म्हणतात. तर माझ्या भावाची आणि तिची मैत्री झालेली होती म्हणतात. तर मैत्री वगैरे झालेली होती. तर मी 1-2 वेळा त्यांना बोलताना वगैरे बघितलेलं होतं. तर मी म्हणायचो, "किती छान मुलगी आहे ही." असं म्हणजे मी एक वेगळ्या पद्धतीनं बघायचो म्हणले. तर ते ही किती मस्त आहे वगैरे असं हे. तर माझ्या भावाला मी बोललो, की "अरे, तिची मला ओळख करून देशील का?" तर माझ्या भावाला त्या गोष्टीची चीड आली बोलले दादा. मला म्हणजे "तू किती विचित्र आहेस" आणि ते आईला सांगितलं म्हणतात. ते माझ्या भावानं. आणि आई म्हणजे मला बोलली, ओरडली म्हणतात, की "तुला जरा तरी शरम वाटते का नाही?" वगैरे असं आईनं खूप मला बडबडली म्हणतात. आणि त्याच्या वर्गातली मुलगी तुझी बहीण आहे, मोठी बहीण आहे, असं वगैरे बोलली. तरी पण मला त्याची काही लाज नव्हती म्हणतात त्या गोष्टीची. आणि ना मी तिच्याशी स्वतःहूनच बोलायला गेलो एकदा म्हणतात. आणि तिला म्हणजे माझ्या भावाचं मी हे सांगितलं ना नाव, मी तिचा भाऊ आहे वगैरे असं सांगितलं म्हणतात. तर ती "हां का?" म्हणून ती माझ्याशी चांगलं बोलली म्हणतात. आणि एक 2-4 वेळानंतर मी सारखंच तिच्याशी बोलणं हे करायला लागल्यावर तिला ते थोडंसं माझं इंटेन्शन समजलं म्हणतात. तर ती इग्नोर करायला लागली. पहिल्या सुरुवातीला मला तिने इग्नोर केली. आणि नंतर तिनं अ, थोडंसं मी जरा जास्तच काहीतरी आगाऊपणा करायला लागल्यावर तिनं काय केलं, माझ्या भावाला सांगितलं, "अरे, तुझा भाऊ असा-असा हे करतोय." तर ना मग त्यानं घरी सांगितलं. आमच्या घरी सांगितलं. तर माझ्या वडिलांनी त्याला मारलं म्हणतात त्या दिवशी, की "हे आता आणि अशा प्रकाराने चालवलेस का?" म्हणून वगैरे. आणि मी 8वीत होतो जेमतेम म्हणतात. तर तसं काही मोठा पण नव्हतो. तरी पण हे असे प्रकार चालू होते. का तर म्हणजे घरात वातावरण अगदी वेगळं आणि मी अगदी वेगळाच. काहीतरी आई-वडिलांचे काहीतरी प्रारब्धाचे भोग आणि माझे पण म्हणतात. तर मला लवकर चांगला मार्ग मिळाला नाही.
त्या तर माझे पण खूप वाईटच भोग. तर ते वडिलांनी मारलं वगैरे ह्या रागात म्हणतात मी त्या दिवशी घरीच नाही आलो. असंच भटकत होतो म्हटले. आणि असेच माझ्यासारखेच पण मुलं असतात ना म्हणतात आणि त्यांच्याबरोबर एकदा म्हणजे त्या दिवशी मी गेलो बाहेर आणि बाहेर गेल्यानंतर ते सिगारेटी वगैरे असतात ना म्हणतात, तर ते त्यांनी मला ओढायला दिलेलं होतं. पहिल्यांदा मी ती सिगारेट वगैरे त्या दिवशी ओढलेली होती म्हणतात आणि त्याचं ना ते म्हणजे असं पूर्ण पण नव्हती, तुकडा माझ्याकडे होता. ते खिशात होता म्हणतात, ते माझ्या राहिलेलं होतं म्हणतात. आणि मी घरी आलो म्हणतात. घरी आलो किती वाजता? पावणे 11 वाजता. आणि आई-वडील म्हणजे वडिलांना माहिती होतं जाऊन जाणार आहे कुठं. पण आई खूप काळजी करत होती, कुठेतरी शोधा त्याला, कुठे गेलाय. वडील माझे खूप कट्टर होते म्हणतात आणि नाही तर नाही आणि होय तर होय. असं तर नाही शोधायचं ना त्याला, त्याला यायचं असेल येऊ दे, नाहीतर कुठं जायचंय तिकडं जाऊ दे, त्याचं नशीब त्याच्यासोबत. असं वडील. आणि आम्हाला त्या माझ्या भावांना पण नाही पाठवलं आणि मी मग भूक लागल्यानंतर नंतर 11 वाजता मी आलो घरी निर्लज्जासारखा. आणि घरी आलो म्हणतात ते घरी आल्यानंतर बाबा बोलले, "तो आलाय त्याला बाहेरच दारातच जेवण दे. तुला फार मुलाची काळजी आहे ना, त्याला बाहेर दारातच जेवण दे आणि तिथंच झोपवायचं त्याला, आत नाही घ्यायचं." वडिलांनी बोलले. तर मग मात्र मला असं हे व्हायला लागलं, की आता काय करायचं? आणि मग मी थोडंसं नरम घेतलं म्हणतात आणि सॉरी बोलून ते आणि नाही माझ्या मित्रांनी नेलेलं होतं. मग तू न सांगता शाळेतून परस्पर शाळेचं दप्तर पण माझ्यासोबतच म्हणतात. ते पण मी घेऊन गेलेलं होतं. तर तू असा परस्पर का गेलास? मग वडिलांनी त्या दिवशी पण परत आणि मला मारलं म्हणतात. म्हणजे आदल्या दिवशी मार खाऊन परत आणि मी मार खाल्ला म्हणतात. आणि मार खाल्ल्यानंतर परत मग घरात घेतलं. दुसऱ्या दिवशी ते कपड्यांमध्ये ते हे सापडलं सिगारेटीचं. तर त्याच्यासाठी परत आणि मार. म्हणजे आई कितीही अडवली तरी वडील खूप मारायचे म्हणतात मला. खूप म्हणजे खूप मारायचे. खरं त्या गोष्टींची मला जाणीवच होत नव्हती किंवा मला लाजच वाटत नव्हती म्हणतात. की काहीच मला वाटायचं नाही. मी आणि तसं मागं तसं पुढं. परत मी तसा शाळेला गेलो वगैरे. पण त्या मुलीला बघितलं ना, मी लगेचच म्हणजे मला भान राहायचं नाही म्हणतात. मी परत आणि एकदा तिला आणि परत त्या दिवशी एवढा मार खाल्लाय आपण 2 ते 3 वेळा सलग माझा मार झालेला होता म्हणतात. तरी मी तिच्याशी बोलायला गेलो. म्हणजे काहीच कारण नव्हतं. उगीचच असं बोलायला गेलो. तिनं ह्या गोष्टी सगळ्या ओळखलेल्या होत्या म्हणतात. तिनं त्या दिवशी म्हणजे कुणालाच नाही सांगितलं. सरळ आमच्या म्हणजे जे मुख्याध्यापक आहेत त्यांना जाऊन सांगितलं आणि तिच्या घरी सांगितलं. तिचे वडील आणि तिचा भाऊ घरी सॉरी शाळेमध्ये आले आणि शाळेमध्ये आल्यानंतर तिथं त्यांनी शिक्षकांना वगैरे सांगितलं, की हा उगीचच वाईट इंटेन्शननं बोलतोय वगैरे. तर असं सांगितलं आणि ते वर्गात पण मग माझा इन्सल्ट केला गेला. आई-वडिलांकडून झालेला इन्सल्ट वगैरे मला कधी काही वाटायचं नाही म्हणतात. किंवा असं. पण मुलीसाठी असं कधी असलं काही हे केलेलं नव्हतं म्हणतात. ती आयुष्यातली पहिलीच गोष्ट होती, की एखाद्या मुलीनं माझं काहीतरी सांगितलंय आणि एखाद्या मुलीकडून माझा इन्सल्ट झालेला आहे आणि तिच्या वडिलांनी वगैरे येऊन ना मला दटावलं म्हणतात. ते शब्द माझ्या आजही लक्षात आहेत म्हणतात ते, पण मी ते शेअर नाही करू शकत म्हणतात. आणि तिच्या वडिलांनी मला हे केलं, भर वर्गापुढं माझा अपमान शिक्षकांनी केला. त्याच्यानंतर बाहेर तिच्या वडिलांनी बोलले म्हणतात. तिचे वडील बाहेर बोलले. जिथं मुलं-मुली होते ग्राउंडवर, तिथं तिचे वडील आणि भाऊ मला खूप वाईट बोलले म्हणतात आणि ती होती तिथंच म्हणले. त्यावेळेला मला असं इतकं म्हणजे का कुणास ठाऊक म्हणतात, कदाचित आईंना म्हणजे तिथून माझा प्रवास दुसरा घडवायचा होता की काय, काय माहीत नाही म्हणतात. पण त्यावेळेला खूप म्हणजे मला ते फार असं अपमानास्पद वाटलं म्हणतात आणि असं आतून कुठेतरी असं जाळ निघाल्यासारखं, की त्यांना मारावं, त्या मुलीला मारावं, असे वाईट विचार यायला लागले म्हणतात आणि तिला काहीतरी करावं, तिला एकटं हे करून मारावं तिला वगैरे असे खूप घाण-घाण विचार आले म्हणतात माझ्या मनात त्यावेळेला.
पण आई-वडिलांच्या उपासनेची कुठेतरी पुण्याई होती, की माझ्याकडून तसली गोष्ट मात्र आईनी मी खूप कांड केलेत म्हणतात. दादा म्हणत होते, की खूप वाईट-वाईट म्हणजे पोरांची एकमेकांवर भांडणं बघा लावायची. मी बघत बसायचो. त्यांना कळलं, की ते मला मारायला यायचे. त्यांच्याबरोबर मारामारी करायचो. असे खूप वाईट असे प्रकार केले. पण कधी मुलीसाठी असलं काही कधी केलेलं नव्हतं. आणि त्या मुलीच्या वडिलांनी ज्यावेळेला मला बोलले, माझे कॉलर पकडून बोलले, "तुझ्या घरी येईन" वगैरे असं ते पण बोलले. माझा भाऊ हे केला आणि मी सांगतो पप्पांना, त्याला त्याला घरी पण खूप मारले. "तुम्ही काही हे करू नका" वगैरे. आणि तर ती मुलगी पुढे येऊन बोलली, "तुझा भाऊ आहे ना म्हणून मी गप्प बसते." असं ती बोलली त्यावेळेला. आणि नंतर मग शाळा सुटल्यानंतर माझा भाऊ बोलला, की "आपली इज्जत बघ काय आहे ती. आणि किती इज्जत अजून स्वतःची पण काढून घेणार आहेस आणि आईची आणि पप्पांची पण काढून घेणार आहेस, तू बघ." असं माझा भाऊ बोलला आणि मला खूप वाईट वाटलं म्हणतात ते त्या गोष्टीचं, की मुलीनं एखाद्या आपला असं अपमान केलेला आहे आणि मुलीसाठी एखाद्या इतकं आपल्याला म्हणजे वर्गासमोर, ग्राउंडमध्ये सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या मुलं असतात ना, वेगवेगळ्या वर्गांची आणि त्यांच्यासमोर वगैरे ते आहेस ते आहेस, पण असल्या गोष्टींसाठी सुद्धा स्वतःचं इज्जत घालवून घेणार आहेस, असं ज्यावेळेला तो बोलला. मला खूप त्या दिवशी इन्सल्ट वाटला. मी वळून-वळून तिच्याकडे रागानं बघत होतो, की म्हणजे मी काहीतरी करावं हिला, की जेणेकरून हिला खूप त्रास व्हावा, असं मनात खूप येत होतं. आणि घरी गेल्यानंतर माझ्या भावानं सांगितलं माझ्या आईला वगैरे, तर वडील अजून यायचे होते. आईला वगैरे सांगितलं. तर आई ना काही बोलली नाही म्हणतात. मी त्याला आता काहीच बोलणार नाही आई बोलली म्हणतात. मी त्याला काहीच बोलणार नाही आणि आता याच तेवढ्या गोष्टी राहिलेल्या होत्या. त्याची पण कसर भरून काढ बाबा आणि मी मेलं ना, मी एकदा मरते, मी एकदा मेलं ना, तुला माझी पण किंमत कळेल आणि सगळ्याच गोष्टींची किंमत कळेल, असं आई बोलून गेली म्हणतात. आणि मला तरीसुद्धा काही असं लाज नाही वाटली, की आईनं आपल्याला असं बोलली आहे वगैरे. आणि आईनं जेवण वाढून ठेवलं. आई कायम गेलं, की हातपाय धुवायची, त्या नंतरच्या नंतर गोष्टी आधी खाऊन घ्या. आणि मग आईनं तिघांनाही जेवण वाढलं आणि आई बसली जाऊन, म्हणजे ती बेडरूममध्ये जाऊन बसली म्हणतात. आणि ती बसली आणि ती इतकी ओक्साबोक्शी रडायला लागली म्हणतात, की तिच्या हुंदक्यांचा आवाज आम्हाला हॉलमध्ये यायला लागला म्हणतात. अशी ती रडत होती म्हणतात. आणि मग उठून माझे दोघं भाऊ गेले, की "आई काय झाले? आई काय झाले?" तर आईनं असं एकदम तिला शब्द तिचे फुटेना झाले होते म्हणतात. इतकं ती रडायला लागलेली होती. आणि मग मी पण घाबरलो म्हणतात. नंतर म्हणजे मी कितीही निर्लज्ज, दोघं भाऊ गेले तरी मी तसाच बसलेलो होतो म्हणतात ताटावरती जेवत. आणि नंतर मग घाबरून मी पण परत गेलो. तर आई मला बोलली, "माझ्या नजरेसमोर थांबू नकोस तू." म्हणजे मी बाकीच्या सगळ्या गोष्टी तुझ्या झाकत राहिले. मी सगळ्या गोष्टी तुझ्या माफ करत राहिले. आता ह्या असल्या गोष्टींसाठी सुद्धा तू आमची बदनामी करणार आहेस आणि स्वतःची पण बदनामी करून घेणार आहेस. अभ्यास करत नव्हतास, भले तू बाबा अभ्यास नाही केलास, तू तू म्हणजे कुठेतरी गौंड्याच्या हाताखाली कामाला गेलास तरी चालेल. पण तू शाळा पण शिकू नकोस आणि काहीच करू नको. तू कुठल्याच गोष्टीच्या लायकीचा नाही आहेस. ना आई-वडिलांची फक्त बदनामी करण्याच्या लायकीचा आहेस तू आणि स्वतःची बरबादी करण्याच्या लायकीचा आहेस तू. आई खूप बडबडली म्हणला मला बडबडली आणि मला आणि असल्या गोष्टीसाठी सुद्धा घरी तू आणशील, असल्या गोष्टीसुद्धा घरी आणशील, असं कधी मला वाटलं नाही आणि तिला हुंदका आवरेना. आणि मग मला असं वाटायला लागलं, अरे आपण फारच म्हणजे सगळेजण आपल्याला एवढं ब्लेम करायला लागलेत, आपण फारच कुठेतरी चुकायला लागलोय का? आणि आई एकदम अशी घाबरल्यासारखी पण करायला लागली आणि तिला ते कसं तरी व्हायला लागलं. आणि आईला माझा भाऊ म्हणायला लागला, "आई तुला काय होतंय का?" मला आता इथं राहायचंच नाही आहे. असल्या गोष्टी पण हा मुलगा आता घरी घेऊन यायला मला मला राहायचंच नाही आहे. मी निघून जाते कुठेतरी. असं आई खूप कसं तरी करून बोलायला लागली. आणि मग मात्र मी घाबरलो. म्हणलं, "आई मी नाही परत त्या मुलगीला कधी काही म्हणणार नाही. मी तिच्याबरोबर बोलणार नाही आणि तू तू नजरेसमोरून जा रे माझ्या नजरेसमोर थांबू नकोस आई." असं बोलायला लागली म्हणतात. आणि मग मी बाहेर आलो आणि आईला अशी बोलत आई एकदम बेशुद्ध झाली म्हणतात. आईला काय झालं आम्हालाच कळलं नाही आणि एकदम बेशुद्ध झाली. आणि आम्ही काही सगळे एवढं मोठं होतं असं नाही म्हणतात.
माझा भाऊ फक्त 1 वर्षानं माझ्यापेक्षा मोठा, दुसरा माझ्यापेक्षा लहान 2 वर्षानं. आणि मी 8वीत. तर मी घाबरल्यासारखं झालो. मग म्हटलं आणि शेजारच्यांना बोलवलं. आईला दवाखान्यात नेलं. आई एकदम बेशुद्ध पडलेली होती. म्हणतात तिचे हातपाय पूर्ण थंड झालेले होते. आणि मग माझ्या भावाने रागानं मला आईला हात पण नाही लावू दिला. आणि मग मला असं वाटायला लागलं, की मी काहीतरी खूप मोठं हे करायला लागलो. बाबांना त्यानं फोन केला गेला. बाबा आले. आणि मग मात्र म्हणलं आता माझं काही खरं नाही. आणि बाबांनी त्या दिवशी मला इतकं मारलं. आई आई दवाखान्यातच ॲडमिट करून घेतलं. म्हणतात आईला की खूप म्हणजे अशक्तपणा आहे ह्यांच्यामध्ये, रक्त खूप कमी झालेलं आहे वगैरे. तर थोडंसं सलाईन वगैरे लावूया म्हणून आईला दवाखान्यात ठेवून घेतलं म्हणतात. आईला दवाखान्यात ठेवून घेतलं. बाबा घरी आले. मला इतका मारला म्हणतात त्या दिवशी त्यांनी. आणि म्हणले, "तू राहू नको घरात. तुला कुठं जायचंय तिकडं जा." असं सांगितलं. आणि ते आईंच्या समोर बोलले म्हणतात, "मला 2च मुलं आहेत. असं माझ्या मनाची तेवढी तयारी करा आणि ह्याला कुठेतरी म्हणजे आई कुठेतरी तुमची नकभर जरी भक्ती माझ्याकडून झालेली असली नाही, तर ह्याला रस्त्यावर कुठेतरी मारून टाका. कुणीतरी मारून टाकू दे ह्याला किंवा रस्त्यावर ह्याचा ॲक्सिडेंट होऊ दे." इतक्यापर्यंत बाबा बोलले म्हणतात. आणि मला नको आहे हा मुलगा, असं बोलले म्हणतात. आणि मला त्या दिवशी एवढं हे झालं म्हणतात, की घर सोडून निघून जाऊ का काय? पण कुठं जाणार? आणि तेवढी लायकी पण नव्हती ना. मग म्हणतात मी त्या दिवशीपासून मी बाबांना दुसऱ्या दिवशी सकाळी बोललो म्हणतात, "माझ्यामुळे आईला हे झालं." तर बाबा एकच शब्द बोलले म्हणतात, "दुसऱ्याच्या मुलीला तू जर कुठेतरी अपमानित करत असशील, दुसऱ्याच्या मुलीला वाईट काहीतरी तू हेतूनं बोलत असशील, तर आपल्या घरात मुलगी नाही आहे, पण आपल्या घरात आई आहे. ही गोष्ट लक्षात ठेव. आणि एखाद्या लेडीजला कुठल्यातरी त्रास द्यायला जाशील, तर तुझ्या आईला त्रास होणार. आपल्यात बहीण नाही आहे, पण तुझी आई आहे." आणि त्या गोष्टीचं मला म्हणजे आईंनी कदाचित मी काहीतरी माझ्याकडनं चुकीचं घडलं सुद्धा असतं म्हणतात. पण आईंनी म्हणजे मी काहीतरी तिला त्रास व्हावा म्हणून काहीतरी करायला गेलो असतो. पण आईंनी म्हणून कदाचित आईला काय हे अशी वेळ आणली, असं मला कुठेतरी वाटलं. आणि मग मी घाबरलो, की आपण त्या मुलीला काहीतरी वाईट हे करायला जाईन, आपल्या आईला काहीतरी होईल. ही भीती कुठेतरी आईंनी बाबांकरवी माझ्या मनात बसवली म्हणतात. म्हणजे बाबांच्या तोंडून आई बोलल्या, की "तुझ्या आईला काहीतरी होईल." असं भीती बसावी म्हणून कदाचित. आणि म्हणजे मी इतक्या वाईट मार्गाचा होतो, की काहीतरी झालं असतं वाईट. पण आई-वडिलांची उपासना इतक्या वर्षाची होती, की तशी गोष्ट मात्र माझ्याकडून घडली नाही म्हणतात. भीती बसली माझ्या मनात, की हां, आपण वाईट कुणाच्या तरी मुलीला हे करायला माझ्या आईला काहीतरी वाईट हे होईल. ही भीती बसली म्हणतात. आणि त्यांची उपासना होती त्यामुळं कदाचित माझ्या डोक्यात तसं हे झालं असेल. वडील माझे बोलायला लागले, "काही नाही तू राहू नकोस बाबा." दुसऱ्या दिवशी मी माफी मागितली, "मी कधीच असं नाही करणार" वगैरे. आणि तर वडील म्हणायला लागले, "तू राहू पण नको बाबा घरी. तुला नको वाटत असेल ना चांगलं राहायला, तर राहू नको तू घरी. तुला कुठं राहायचंय तिकडं राहा. तुझे कुठले चांगले मित्र आहेत ते मित्र घे. तू कुठं जायचंयस तिकडं जा." तरी पण मी बाबांची माफी मागितली, परत असं कधी करणार नाही बोललो. आणि ना त्या दिवशी पहिल्यांदा मी आईंच्या पाया पडलो म्हणले, की "माझ्या आईला काही होऊ देऊ नका. मी काही वाईट करणार नाही. मी कधी कुठल्या मुलींना कधी वाईट बोलणार नाही. आणि मी तसलं काही करणार नाही. जे माझ्या मनात आलं, वाईट वाईट काहीतरी माझ्या मनात आलं, मी तसलं कधी काही करणार नाही." मी आईंच्या खरं मी तुम्हाला सांगतो म्हणतात मला म्हणजे तो प्रसंग आजही आठवला ना, मी आईंच्या नाहीतर सगळेजण आईंच्या पाया पडायचे. आमच्या घरात सगळे नमस्कार करून बाहेर पडायचे. मी कधीच नाही म्हणतात काय होतं कुणास ठाऊक माझ्यावर कुणाचे संस्कार झालेले होते आणि मी कुठल्या ह्यानं घडलेलो होतो मला काहीच माहीत नाही. अशा वातावरणात मी असा झालेलो होतो म्हणतात. म्हणजे आध्यात्मिक वातावरण असताना मी असा कसा घडलो काहीच माहीत नाही म्हणतात. आणि मग मी त्या दिवशी पहिल्यांदा आईंच्या पाया पडलो आणि बोललो, "आई आणि माझ्याकडून असं कधीही होणार नाही परत आणि तुम्ही प्लीज हे करू नका. माझ्या आईला काही होऊ देऊ नका. माझ्या आईला व्यवस्थित करा आणि मी कुठल्याही मुलीला कधी काही बोलणार नाही आणि मी इथनं पुढं असं काहीच करणार नाही." असं मी बोललो म्हणतात. आणि शाळेला गेलो म्हणतात. आणि आईनं बोललेलं होतं, "आईला तेवढं लवकर घरी आणा."
आणि सलाईन वगैरे लावलेलं होतं म्हणतात, असं काही हे नव्हतं. पण ते माझ्यासाठी खूप हे होतं. का तर कधी आई दवाखान्यात गेलेली नव्हतं बघितलेलं म्हणतात. आणि मग आईला आणलं म्हणतात, मी शाळेतनं येऊपर्यंत आईला आणलेलं होतं म्हणतात. आणि मग मी आईची माफी मागितली. आई खूप रडली म्हणतात. आई आमची लगेच हे व्हायची म्हणतात, म्हणजे नॉर्मल व्हायची लगेच. बाबा नाही म्हणतात. बाबा खूप स्ट्रिक्ट होते. ते कधीच माझ्याशी प्रेमानं बोलायचे नाही म्हणतात. का तर तसं काही वागणंच नव्हतं. तर मग आई लगेच नॉर्मल झाली आणि "असं करू नकोस. तू भले अभ्यास करू नकोस. मला चालेल. तू भले ह्यांच्यासारखं काही शिकू नकोस, ह्यांच्यासारखं पण वाईट काही बाबा करू नकोस, व्यसनं काही करू नकोस, असलं काही आणि आमच्या नावाला इतकं बदनाम करू नको तू फक्त. तू मिळवून खा कुठेतरी, पण बदनाम करू नको आमच्या नावाला." असं आई बोलायला लागली आणि खरंच तुम्हाला सांगू म्हणतात माझा शिक्षणात इंटरेस्टच नव्हता. अजिबात इंटरेस्ट नव्हता म्हणतात. पण मला काही करावं कळेना. मी शाळेत जायचो तसंच काही अभ्यास करायचो नाही म्हणतात. तसंच शाळेत जायचो, हे करायचो आणि 8वी मध्ये असं ढकलून मला पुढं घालवलं म्हणतात. म्हणजे अ, आपण म्हणतो ना, की काय म्हणजे ते मार्क्स न सांगण्यासारखे असे मार्क्स. उगीच ढकललेत म्हणून ढकललंय पुढं. असं 9वी आणि त्याच्यानंतर 9वी गेल्यानंतर ना माझा एक मित्र होता म्हणतात, की त्यांचं ना असं चप्पलचं वगैरे दुकान होतं म्हणतात. तर ना त्याच्या दुकानाच्या बाहेर एक माणूस बसलेला असायचा. म्हणजे दुकानाच्या बाहेर म्हणजे बाहेर नाही, थोडंसं लांब. एक माणूस बसलेला असायचा म्हणतात. चप्पल वगैरे शिवायचा, बूट पॉलिश करायचा. तर मग मला असं वाटायला लागलं, आपण शिकत तर नाहीये काहीसुद्धा आणि तर मग आपण काहीतरी हे तरी करावं. मग म्हणजे 9वीत गेल्यानंतर असं वाटायला लागलं, आपण काहीतरी काम करावं वगैरे. तर त्या माणसाकडे बघितलं, की मला असं वाटायचं मी ह्याच्यासारखं काहीतरी करावं का? तर मग ते मला असं वाटायचं नाही, नाही आपल्याला ते काय तसलं काय नको. आणि मग मी 2-3 ठिकाणी काम बघितलं म्हणतात. मला जावंच वाटायचं नाही शाळेला तर. मग मी शाळा सोडून दिली म्हणतात. आईला खूप वाईट वाटायला लागलं. पण मी ना कामाला लागलो म्हणतात. मग पहिल्यांदा मी जे कामाला लागलो, ते माझ्या मित्राच्या दुकानातच चाललो म्हणतात. म्हणजे चप्पलच्या दुकानामध्ये. मग तिथं मी कामाला लागलो. त्याच्यानंतर मी तिथं एक म्हणतात 8-9 महिने काम केलं त्यांच्या दुकानामध्ये म्हणतात. पण ना माझा स्वभाव तो लगेच बदललेला नव्हता म्हणतात, की भांडणं करायचं वगैरे हे करायचं आणि आईचा मार्ग म्हणजे थोडा-थोडा मिळालेला होता. 8वी ते सॉरी मी सांगायचं राहिलं. दादा बोललेले होते, की आई आजारी पडल्यानंतर 1-2 महिन्यांनी मी आईच्या मार्गात आलेलो होतो. आईला बरं करून आणलं त्यांनी. ही गोष्ट माझ्या कुठेतरी डोक्यात होती आणि त्याच्यानंतर मग म्हणतात 1-2 महिन्यानंतर आईनं गोड बोलून "तू करत जा रे आणि तू थोडंसं कर" वगैरे असं कधी म्हणजे मी नंतर थोडासा आगाऊपणा कमी झाला ना त्यानंतर माझा थोडासा आगाऊपणा कमी झालेला होता. म्हणजे खूप इन्सल्ट झालेला होता शाळेमध्ये वगैरे. असल्या गोष्टींसाठी इन्सल्ट झालेला कधीच नव्हता. त्यामुळे ती गोष्ट म्हणायला लागलेली होती. पण अभ्यास काही करत नव्हतो म्हणतात. पण असं काहीतरी काही करणं बंद झालेलं होतं सगळं वाईट म्हणजे जे होतं ते दंगा, मस्ती हे ते थोडं कमी झालेलं होतं. थोडं कमी, खूप जास्त नाही. पण 2 महिन्यांनी आईच्या मार्गात आलो म्हणतात 8वीतच. आई हे झाल्यानंतर आजारी पडल्यानंतर 1-2 महिन्यांनी म्हणजे थोडंसं करायला लागलो म्हणतात. फक्त बालोपासना ते पण कधी केली, कधी नाही असं होत होतं म्हणतात. पण लागलो होतो करायला. पण नंतर म्हणतात 9वी ज्यावेळेला मी शाळा सोडली पूर्णरित्या, त्यावेळेला का कुणास ठाऊक मी आपसूक म्हणजे मला आईनं जबरदस्ती केली नाही, वडिलांनी जबरदस्ती केली नाही. पण मी आपसूकच आईंचं वाचायला लागलेलो होतो म्हणतात चरित्र. आईंचं चरित्र मी वाचायला लागलेलो होतो आणि हे करायला लागलेलो होतो बालोपासना रोजच्या रोज करायला लागलेलो होतो 9वी गेल्यानंतर. म्हणजे दुकानात कामाला लागल्यानंतर. मग ते 9वी गेलो पण शाळा सोडून दिली म्हणतात मी. आणि बाबांना खूप वाईट वाटायचं. हा मुलगा असं दुकानामध्ये त्यानं कामाला चालला आहे वगैरे आणि वडील माझे चांगल्या जॉबवर होते म्हणतात ह्याच्यामध्ये BSNLमध्ये आणि तर मग त्यांना खूप वाईट वाटायचं. सगळेजण म्हणायचे, "अरे काय मुलगा कामाला पाठवायला लागला नाही त्याचं तोच हे करतोय." मग ते वडिलांना तोंड द्यायला लागायचं बाहेरच्या लोकांना. ते वाईट वाटायचं त्यांना.
पण पर्याय नव्हता म्हणतात. आणि मग मी काय ऐकत नव्हतो, कामाला जात होतो. माझे पैसे मला राहू दे म्हणून. मग आई बोलत होती, "जाऊ दे काहीतरी करतोय, पण असं काहीतरी हे तर करत नाही, असं नाडक्या करत वगैरे तर फिरत नाही आता." आणि आईंचं थोडंफार करायला लागलं, काहीतरी आई बुद्धी देतील. हे एवढं तिनं ठरवलेलं होतं मनाशी, की आई काहीतरी बुद्धी आता देतील. तो लागलाय आईंच्या मार्गाला तर. मग आणि ती गोष्ट तिच्यासाठी खूप महत्त्वाची होती, की वाईट काही करत नाहीये, जाऊ दे. तर मग माझे भाऊ वगैरे माझ्याशी बोलायचे नाहीत वगैरे. म्हणायचे, "पप्पांचं नाव खराब करतोयस, कामाला जातोयस, शाळा चांगली शिकायला काय होतंय?" बाबा तर बोलायचेच नाहीत म्हणतात माझ्याशी. आणि मग मी चप्पलच्या दुकानामध्ये 7-8 महिने काम केलं. त्याच्यानंतर मग म्हणतात मी असंच कंपन्या असं कुठल्यातरी दुसऱ्या हे ते नसतात ना, दुकानं वगैरे असतात ना, तशा दुकानांमध्ये पण एका कंपनीमध्ये पण मी काम केलं म्हणतात. MIDC लेव्हलच्या असतात ना तशा तिथं खूप हेडेक होतं. मग मी इकडं-तिकडं असंच बदलत काम करत राहिलो. पण ना मला सारखं वाटायचं, की आपलं-आपलंच काहीतरी करावं, आपलं-आपलंच काहीतरी. मग दुसरं काही येत नव्हतं. तर मग मी ना एक जागा शोधली आणि मला असं का वाटायला लागलं कुणास ठाऊक म्हणले दादा, की चप्पलचं आपण कामच करावं. ते चप्पल शिवायचं आणि ते मी बघत होतो ना त्या माणसाला म्हणले, की तो कसा शिवायचा, कसं काय, पॉलिश वगैरे करावं, हे करावं. आणि मी तेच करायला लागलो म्हणले. मग मात्र बाबा खूप चिडले म्हणतात माझ्यावर. मी असं ते डायरेक्ट रस्त्यावर बसून चप्पल हे करायला लागलो. माझे भाऊ वगैरे त्यावेळेला कॉलेजला, माझा मोठा भाऊ कॉलेजला चाललेला होता म्हणले त्यावेळेला. आणि तो चांगलं शिक्षण घ्यायला लागला होता. सायन्सला त्याने ॲडमिशन घेतलेलं होतं. आणि लहान भाऊ आणि वडील चांगले आहे ह्याच्यामध्ये, घरचं सगळं चांगलं आहे आणि हा मुलगा रस्त्यावर बसून चप्पल शिवतोय. वडील माझे खूप चिडायला लागले, आईला ओरडायला लागले, हा मुलगा माझी इज्जत घालवायला लागला आणि आई पण म्हणायला लागली, "अरे दुसरं काहीतरी काम बघ." "नाही मला हेच करायचं आहे आणि मी काही वाईट करतोय का? मी म्हणजे तुमचं नाव काही खराब करायला लागलोय? मी काही कुणाची आता भांडणं आणतोय का?" आणि त्या काळात म्हणतात खूप आईंनी जवळ घेतलं म्हणतात. मी आईंशी बोलायचो म्हणतात, रडायचो आईंच्या पुढं, की मला मला दुसरं नाही काही करू वाटत आहे. मला हेच करू वाटतंय. आणि काय होतं कुणास ठाऊक म्हणतात माझे प्रारब्ध. म्हणजे सगळे घरचे एवढे चांगले शिक्षित लोकं, वडील माझे म्हणजे त्या काळामध्ये माझ्या वडिलांनी सायन्स करून हे केलेलं होतं म्हणतात, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं होतं त्यांच्या काळामध्ये. सायन्स करून ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट केलेलं आणि मी मुलं एवढी चांगली दुसरी शिकणारी आणि मी हा असा. तर खूप वाईट म्हणतात वडिलांना वाटायला लागलं आणि म्हणायचे, रोज यायचे म्हणायचे, "अरे तुला दुसरं काम नाही आहे का? दुसरं काम नाही आहे का? आणि तू चप्पल शिवत बसतोस रस्त्यावर." आणि यायला लागलेले होते म्हणतात माझ्याकडं. गिऱ्हाईक पण यायचे म्हणतात. 10, 20, 10, 15 कधी 4-5 असे यायचे म्हणतात गिऱ्हाईक रोज. मग ते मला वाटायचं, "अरे नको दुसरीकडं काम करायला. हे माझं काम आहे." आणि मग मी माझं पेमेंट जे साठलेलं होतं त्याच्यातून अशी छत्री वगैरे असं मोठी हे करून मी सुरू केलेलं होतं म्हणतात. आईला म्हणजे शेजारी-पाजारी बायका बोलायच्या ना, की "काय तुमचं पोरगं असा काय हा?" आणि काहीतरी दुसरं बघायचं, काहीतरी चांगलं हे करायचं. मग वडील मला म्हणत होते, "मी तुझ्यासाठी कर्ज काढून देऊ का? काहीतरी दुकान वगैरे घाल तू." असं बोलत होते. तर नाही मला ते एक होतं, ती कुठनं म्हणजे ती हे आलेली का तर मी तुम्हाला सांगू आईनीच कुठेतरी म्हणजे वेळानं मार्गात आलो. पण आई म्हणल्या असतील खूपच हे आहे, ह्याच्यावर लवकर कृपा व्हावी. पण ती एक कृपा माझ्यावर झालेली होती. मला नको वाटत होतं म्हणले दादा, की म्हणजे मी जेवणासाठी घरी येत होतो, इतका निर्लज्ज होतो, की अरे कुठं बोलतात बोलू दे तिकडं, जायचं आणि जेवायचं आपण निवांत. हे एवढा निर्लज्ज होतो, पण मला नंतर बाबांचे पैसे घ्यायला नको वाटायला लागले म्हणतात. पण त्या काळात इतकं मला अपमानित केलं गेलं, खूप म्हणतात मला अपमानित केलं गेलं. माझे मित्र वगैरे माझ्याशी बोलायचे बंद झाले. हा रस्त्यावर बसतोय वगैरे, आणि त्याला पैसे पण एखाद्या वेळेस मिळायचे, एखाद्या वेळेस मिळायचे नाहीत. जॉबमध्ये होतं त्यावेळेला कसं महिना टू महिना मिळत होते. पण ते पैसे पण कुणी घेतलेले नव्हते. माझ्याकडं माझ्या जवळच होते म्हणतात. एवढी माझी लायकी नव्हती म्हणतात. मी मिळवत होतो, पण आईला कधी साडी घ्यावी अशी सुद्धा मला बुद्धी झालेली नव्हती म्हणतात.
आणि ती बुद्धी ज्यावेळेला हे काम करायला लागलो त्यावेळेला ना नामस्मरणाला खूप वेळ मिळायला लागलेला होता म्हणतात. आणि त्या काळात ना मी खूप नामस्मरण केलं म्हणतात. म्हणजे मी ज्यावेळेला कंपन्यांमध्ये काम करत होतो, इकडे-तिकडे दुकानांमध्ये काम करत होतो, त्यावेळी म्हणतात की मला तेवढा उसंत मिळायची नाही म्हणतात. म्हणजे सतत कामात असायचं. पण ना मी ज्यावेळेला चप्पलचं म्हणजे ते चप्पल शिवायला ते बसायला लागलो, तर वेळ असायचा खूप. तर मी नामस्मरण करायचो आणि नामस्मरण करत चप्पल वगैरे आल्या तर मी ते शिवायचो. मला ते काही एवढं लक्षात नाही. पण ना ती एक सेवा घडत होती का काय कुणास ठाऊक म्हणतात आणि त्याचा खूप माझ्यावर प्रभाव पडला म्हणतात आणि माझ्या मनात असे विचार यायला लागले, की मी आईसाठी काहीतरी करायला पाहिजे, आईसाठी काहीतरी घ्यायला पाहिजे, हे माझ्या डोक्यात विचार यायला लागले म्हणतात. नाहीतर त्याच्या आधी कधीच नाही. म्हणजे चांगल्या म्हणजे ते काम वाईट नव्हतं. पण घराच्या कुठेतरी इज्जतीचा प्रश्न होता, त्यामुळे घरातल्यांना ते वाईट वाटत होतं म्हणतात. पण मी सातत्यानं ते काम करत राहिलो म्हणतात. 6 वर्ष मी काम करत होतो म्हणले चप्पल शिवण्याचं आणि 6 वर्ष मी लोकांची बोलणी खात होतो. त्याच ठिकाणी बसून करत होतो म्हणतात. पैसे जे येईल ते साठवत. मग मी एकदा ना पहिल्यांदा आईला साडी घेतलेली होती म्हणतात. काय सण होता आता आठवत नाही म्हणतात. पण काहीतरी सण होता म्हणतात आणि मी ना आईला साडी घेतलेली होती. तर ना आईनं रागानं ती साडी नेसली नाही. "नको मला, मी तुला किती बोलते, की तू तू कुठेतरी काम कर. बाबा बोलतायत ना तुला, मी तुला कर्ज काढून देतो, तू काहीतरी कर. तुला दुकान वगैरे टाकायचं तर कर. तू नंतर दे त्यांचे पैसे." तर नाही, मला तेच करायचं आहे आणि मी आता काही वाईट करतोय का? मी आता कुणाची भांडणं आणतोय का? मी कुणाशी आता भांडतोय का? म्हणजे तो बदल केलेला होता बरं का म्हणतात आईनी. का तर तो फक्त माझ्या काही उपासनेचा नसतात. नसणार म्हणतात. तो माझ्या आईच्या आणि माझ्या उपासनेचा प्रभाव असणार की आईनी त्या गोष्टी माझ्या बंद केल्या म्हणतात. वाईट म्हणजे जी मुलं होती त्यांच्यापासून मला बाजूला केलं म्हणतात आईनी. आणि चप्पल वगैरे मग मी ज्यावेळेला हे करायचो त्यातनं जे पैसे आलेले होते त्याच्यातनं मी हे केल्यावर आईनं ती साडी नेसली नाही म्हणतात. की नाही मला हे असल्या पैशाची काही साडी नको आणि मला मला माझ्यासाठी तू इथून पुढं काहीच घेऊ नको बाबा. तुझं तू काय करतोयस ते कर. मला काही हे पटत नाही आणि मला हे आवडत पण नाही. अ, आई रोज मला बोलायची, बाबा रोज टोमणे मारायचे. म्हणजे काही फंक्शन असलं, काही कुणाचा कार्यक्रम असलं, काही असलं, नातेवाईक बोलायचे, शेजारी-पाजारी बोलायचे. सगळ्यांनी हे करून घेतलं म्हणतात त्या काळामध्ये आणि त्यामुळं वाईट पण वाटायचं पण हे वाटायला लागलेलं होतं, की आत्ता जे आपण करायला लागलोय, जे आपण उपजीविकेचं साधन निवडलंय, ते चुकीचं नाही निवडलेलं किंवा आपण चुकीचं काही करत नाहीये. हे मात्र कुठेतरी वाटत होतं. पण वडिलांना मात्र खूप जणांनी दूषणं दिली. त्यामुळं त्यांनी कदाचित म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसते घरातली रिॲलिटी. बरेच जण म्हणत असते मुलगा आगाऊ आहे म्हणून आई-वडील लक्षच देत नाहीत ह्याच्याकडं. ह्याच्यासाठी काही खर्च करत नाहीत. दुसरे भाऊ कसे आणि माझ्या भावाला सायन्सला ते गेल्यानंतर गाडीसुद्धा घेतलेली होती माझ्या बाबांनी म्हणतात. की कॉलेजला वगैरे गाडीसुद्धा. तर त्यावेळेला त्यांनी मला बोलले म्हणतात, की "तुलाही गाडी घेऊया." तर मी नाही बोललो म्हणतात. आणि का तर ते बोलणं त्यांचं वेगळ्या पद्धतीनं होतं, की "हां, तुला गाडी घेऊया आणि गाडी घेऊन जाशील ना तू चप्पल शिवायला." असं ते बोललेले होते म्हणतात. पण त्यांनी घ्यायचं त्यांचं चाललेलं होतं, पण ते टोमण्यातूनच बोलत होते. तर मग मला ते नको होतं. मी आईंना बोललो म्हणतात त्यावेळेला, की म्हणजे माझं ना कौतुक वाटावं असा एखादा तरी दिवस येईल का? आजपर्यंत तरी कधी नाही आला. पण माझं कौतुक वाटावं असा एखादा तरी दिवस येईल का? असं मी आईंना बोललो होतो म्हणतात एकदा. आणि म्हणजे ते गाडीचं वगैरे झाल्यानंतर एकदा मी बोललेलो होतो म्हणतात तसं, की माझं कौतुक वाटावं असं कधीतरी तर होईल का? आई-वडिलांना कौतुक वाटेल माझं. तर आणि ज्यावेळेला म्हणतात हे जे हा काळ जो चालू होता 5-6 वर्षाचा म्हणतात, त्या काळामध्ये एकदा माझे वडील पण आजारी पडलेले होते म्हणतात आणि त्यांना पण असंच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलेलं होतं म्हणतात. तर त्या काळात सुद्धा म्हणजे माझे भाऊ शिकत होते त्यावेळेला म्हणतात आणि
तर शिकत असताना माझा मोठा भाऊ जो होता तो इंजिनिअरिंगला होता म्हणतात त्यावेळेला. आणि मग त्याच्याकडे काही पैसा नाही. वडील पण म्हणजे महिना दीड महिना घरी होते म्हणतात. तर त्या काळात सुद्धा म्हणजे हॉस्पिटलला वगैरे खूप जास्त खर्च झाला म्हणतात वडिलांचा वगैरे त्यांच्या. तर त्या काळात सुद्धा माझा ₹1 सुद्धा त्यांनी घेतला नाही म्हणतात. का तर नको आहे आम्हाला. तुझे पैसे पण नको, ते ते तुझं तू काय पण करचं तिकडं. तसला काही पैसा नको आम्हाला. तू आमची इज्जत घालवून रस्त्यावर बसून चपला शिवतोयस, तसले पैसे नकोत आम्हाला. तर मी खूप समजावून सांगायचा प्रयत्न करायचो आईला, की "अगं मला हेच आवडतंय करायला, मला हे जमतंय आणि म्हणजे मला तुमची इज्जत काढायची आहे म्हणून मी हे करत नाही आहे." मी खूप समजवायचा प्रयत्न करायचो. मी खूप वेळा आईंच्या समोर रडलो पण, की मला त्यांना का असं वाटतंय, की मी इज्जत घालवायसाठी ही गोष्ट करतोय. मला इज्जत नाही आहे त्यांची घालवायची. मला फक्त म्हणजे मला हेच करायला आवडतंय. मला का कुणास ठाऊक म्हणतात. कदाचित माझी पापं नष्ट करण्यासाठी लोकांच्या चपला शिव असं आईंनी सांगितलेलं होतं का काय? म्हणजे त्यातनं माझं पाप नष्ट होणार होतं का काय? असं दादा बोलत होते. म्हणजे तुझं पाप कमी होईल लोकांची चपला शिवून. असं आईंना कदाचित वाटत असेल म्हणतात. मला का कुणास ठाऊक तेच काम करावं वाटत होतं म्हणतात. अ, क आणि अ, आणि कदाचित खरंच आहे म्हणतात. ही ही गोष्ट मला आजही तसंच वाटतंय म्हणतात, की ते लोकांच्या चपला शिवून आजपर्यंत मी एवढ्या वर्ष केलेली पापं पटापट कमी होतील असं आईंना वाटत असेल, म्हणून मला आईंनी कदाचित ते काम त्याच्यात रुची निर्माण केली असेल. किंवा कुणाला काय आवडतंय, कुणाला कशी स्वप्न असतात, कुणाची कशी स्वप्न. आणि माझं इतकं खालच्या पद्धतीचं स्वप्न आईला खूप रडू यायचं, आईला खूप वाईट पण वाटायचं आणि खूप रागसुद्धा यायचा. पण ती जास्त राग व्यक्त करायची नाही. पण बाबा मात्र एक एक हे सोडायचे नाहीत म्हणतात. बाबांना ॲडमिट केलं वगैरे तरीसुद्धा. आणि म्हणजे मी डबा वगैरे घेऊन गेलो, तर एकदाच घेऊन गेलेलो म्हणतात, तर ते खूप चिडले. "ह्याच्या हातनं डबा नाही पाठवायचा" म्हणले मला दवाखान्यामध्ये. "नको मला, लोकांच्या चपला शिवतोय त्या हातानं मला नाही त्यांना जेवण घेऊन यायचं" म्हटले. बाबांनी हे शब्द वापरलेले होते म्हणतात. आणि मग मी आईला बोललो, "आईंच्या मार्गात आहेत ना आणि असं कसं बोलतात की लोकांच्या चपला शिवलेल्या हातानं हे नाही करायचं." तर आई बोलली, "ते आता फार टेन्शनमध्ये आहेत, त्यांचं तब्येत नाही बरी. तू बाबा नको त्यांच्या डोळ्यासमोर जाऊ." नाही, ह्या गोष्टींनी खूप मला खचल्यासारखं पण व्हायचं. पण कुठेतरी आणि परत मी उठून उभं राहायचो म्हणतात. पण सातत्यानं 6 वर्ष ते काम करत राहिलो म्हणतात. सातत्यानं 6 वर्ष मी काम करत राहिलो. माझा मोठा भाऊ इंजिनिअर झाला. तर त्याच्यानंतर छोट्या भावानं हे केलं म्हणतात, बिझनेस मॅनेजमेंट केलं. त्याच्यानंतर तो पण हे झाला, कंपनीमध्ये लागला. दोघंही चांगल्या ह्याच्यावर लागले म्हणतात. आणि ह्या 2 वर्षाच्या पाठीमागं म्हणतात, तुम्हाला सांगू म्हणतात, 2-3 वर्षात इतके इतके बदल झाले. मी एक दुकान घातलं म्हणतात, चप्पलचं दुकान घातलं म्हणतात. म्हणजे तुम्हाला सांगू म्हणतात, ही गोष्ट म्हणजे मला वाटत नव्हतं माझ्याकडून शक्य होईल. एकही रुपया मी बाबांचा घेतला नाही म्हणतात. आणि एक दुकान घातलं चप्पलचं. त्यावेळेला म्हणजे बाबांना आणि आईला मी घेऊन गेलो, की चप्पलचं दुकान घातलंय वगैरे म्हणून असं दाखवायला. छोटंसं होतं म्हणतात ते. पण घातलंय. तर ते जरा बरं वाटलं बाबांना. असू दे, हां, हां, ठीक आहे, बरं झालं चप्पलचं दुकान घातलं. पण ते दुकान म्हणतात एक 8-9 महिन्यामध्ये आईंच्या कृपेनं, आणि तिथं मी पहिल्यांदा आईंचा फोटो लावला म्हणतात नेऊन. आणि त्या काळात म्हणतात नामस्मरण प्रचंड झालं. ज्यावेळेला मी रस्त्यावर बसून 6 वर्ष हे करत होतो ना, त्या काळात प्रचंड नामस्मरण झालं म्हणतात. नामस्मरण करत मी चप्पल शिवायचो म्हणतात. नामस्मरण करत गिऱ्हाईक नसेल त्यावेळेला मी बसायचो म्हणतात. आणि त्या काळात जे नामस्मरण झालं, त्या काळात जे उपासना म्हणजे माझ्याकडून तीच उपासना घडली. आणि सायन्स स्मरणाची एक उपासना मी तिथं बसून सायन्स स्मरण पण करायचो म्हणले.
तर ती जी उपासना, त्या उपासनेचं मला खूप बळ लागलं आणि खूप लोकांनी निंदा केल्यामुळं आणि ते चप्पलचं काम केल्यामुळं कदाचित माझे मागचे पापं खूप लवकर सरली असतील म्हणतात. का तर खूप जणांनी निंदा केली म्हणतात माझी. खूप जणांनी मला वाईट साईट बोललं, खूप जणांनी माझा अपमान केला म्हणतात आणि त्याचा प्रभाव कदाचित झाला असेल आणि म्हणतात मी एक दुकान घातलं म्हणतात 6 वर्षानंतर सलग ते करून एक दुकान घातलं म्हणतात आणि दुकान घातल्यानंतर छोटंसं होतं म्हणतात, भाड्याने घेतलेलं होतं. दुकान घातल्यानंतर म्हणतात 8-9 महिन्याचा काळ होता म्हणतात. पण त्या काळात म्हणतात ते दुकान इतकं लाभलं मला म्हणतात. इतकी प्रचंड दुकान लाभलं म्हणण्यापेक्षा आईची उपासना मला लागली म्हणतात. का तर ती माझ्यासाठीच करत होती फक्त. दुसऱ्या मुलांची तिला काही काळजी नव्हती म्हणतात. माझीच फक्त काळजी होती. तिची उपासना आणि माझी पण उपासना चालू होती आणि इतक्या जणांनी केलेली निंदा पाठीशी होती म्हणतात. ते दादा म्हणत होते, "निंदा केल्यामुळं खूप सारी पापं कमी झाली" म्हणतात. आणि एक वाईट म्हणजे आपण म्हणतोय ना, एक वाईट गोष्ट आपण जी करतोय काही-काही वेळेला, ती गोष्ट इतक्या पश्चात्तापामध्ये नेत्या की आपल्याला ती कदाचित ती गोष्ट एकदम चांगल्या मार्गांकडे घेऊन जात्या. इतका पश्चाताप घडवते ती गोष्ट, की ती आपल्याला एकदम चांगल्या मार्गांकडे कुठेतरी घेऊन जाते आणि तशीच ती गोष्ट घडली. त्या मुलीचे आजही मला आभार मानावे वाटतात म्हणतात, की तिनं जर त्यावेळेला तसं जर हे केली नसती, तर कदाचित मला म्हणजे काहीच वाटलं नसतं. मी असंच राहिलो असतो का काय कोणास ठाऊक. पण ते झालं म्हणतात. खूप भारी गोष्ट घडली माझ्या आयुष्यातली ती. आणि त्याच्यानंतर म्हणतात 8-9 महिन्याच्या काळामध्ये इतकं मोठं मी दुकान घातलं म्हणतात. माझ्या त्या दुकानामध्ये म्हणतात जवळ-जवळ 8 कामगार आहेत म्हणतात चप्पलच्या दुकानामध्ये. त्या 8 कामगार आहेत म्हणतात. एवढं मोठं शोरूमसारखं केलेलं आहे म्हणतात. आणि आता म्हणतात मध्येच म्हणतात 8-9 महिन्याच्या पाठीमागं आणखी एक दुकान घातलेलं आहे. तिथं 2 कामगार ठेवलेले आहेत. छोटं आहे अजून ते दुकान म्हणतात. पण आता म्हणतात माझ्या आई इतका माझा अभिमान वाटतोय. ते ते 6 वर्ष जे होते म्हणतात ते माझी पापं सरण्यासाठी आईंनी माझ्याकडनं ते काम करवून घेतलं म्हणतात चप्पलचं. चप्पल शिव आणि तुझी पापं कमी कर, असं म्हणून आईंनी ते माझ्याकडून करवून घेतलं म्हणतात. आणि खूप अपमानास्पद वागणूक देऊन आईंनी माझी पापं कमी केली म्हणतात त्या काळातली. आणि खूप नामस्मरण घडवलं म्हणतात. सायंस्मरणाची सेवा घडवली म्हणतात. खूप खूप चांगल्या रीतीनं आता म्हणतात इतकं दुकान म्हणजे मला वाटत नव्हतं म्हणतात मी एखादा यशस्वी व्यावसायिक होईन, कधीच वाटत नव्हतं म्हणतात. पण आता 8 कामगार आहेत म्हणतात आणि खूप मोठंच्या मोठं असं दुकान मी हे केलेलं आहे म्हणतात. आईला ते खूप अभिमान वाटतोय आता म्हणजे खूप कौतुक वाटते. खूप अभिमान करण्यासारखं नाही केलेलं म्हणतात. पण आईला ते आता खूप कौतुक वाटते, की अरे माझ्या मुलाचं एवढं आणि 8-10 माणसांचं जीवन आहे. म्हणजे तो स्वतःचं पोट भरून 8-10 माणसांचंही पोट भरू शकतोय. एवढं कमवतोय माझा मुलगा. तर आईला ते खूप आता आनंद होतोय ना, तर ही गोष्ट माझ्यासाठी आता खूप महत्त्वाची आहे म्हणतात. खूप खूप आईनी ह्या 6 वर्षाचा जो काळ होता त्या काळात सोपं नव्हतं म्हणतात त्या गोष्टी माझ्यासाठी. खूप आणि वय कमी आहे म्हणतात. अजून काही खूप जास्त वय नाही हे नाही. पण एवढ्या कमी वयामध्ये एवढं आणि अजूनही खूप यश देणार आहेत आई मला. ही पूर्ण आता खात्री आहे म्हणतात. आईंच्यावरच सगळं सोपवलेलं आहे. तर आई-वडिलांनी पण आणि माझे दोघं भाऊसुद्धा आईंच्या मार्गात असल्यामुळे लवकर आम्ही सगळेजण जॉबला लागलो म्हणतात. सगळेजण लवकर मिळवायला लागलो म्हणतात. आणि आता त्या सगळ्या गोष्टी मागं सरल्यात म्हणतात. आणि म्हणजे आईंनी खूप कृपा केली आहे म्हणतात. खूप बदल झालेत. आयुष्यात खूप बदल झाल्यात. त्याच्यानंतर आचरणामध्ये खूप बदल झाले. आणि हा सगळा माझ्या एकट्याच्या सेवेचा परिणाम नव्हता किंवा एकट्याच्या उपासनेचा. माझ्या आईनं माझ्यासाठी इतक्या वर्ष जी उपासना केली एक म्हणून ना लगेच कुठली गोष्ट मिळत नाही म्हणतात. खूप कष्ट करावे लागतात. आईनं खूप वर्ष केलं त्यावेळेला आत्ता ते फळ मला मिळाले म्हणतात. आईनं खूप वर्ष कष्ट केलं
आईनं खूप वर्ष माझ्यासाठी उपासना केली. त्यावेळेला आत्ता कुठं मला त्याचं फळ मिळाले म्हणतात आणि त्याच्यानंतर मी सुद्धा स्वतःसाठी 6-7 वर्ष म्हणजे ते 6 वर्ष आणि एखादं वर्ष 6-7 वर्ष मी आता आणि आत्ताची वर्ष ती पकडली तर म्हणजे एवढी वर्ष मी सतत प्रयत्न करत गेलो. कुठंही मागं वळून बघितलं नाही. लोकांच्या निंदेला मी भीक घातली नाही. लोकांच्या डिवचण्याला का तर एक मी जे करायला लागलो आहे ते गुरूंच्या सानिध्यात चांगल्या मार्गाने मी करायला लागलो आहे आणि गुरूंच्या ह्याच्याखाली करायला लागलो आहे, आज्ञेत राहून करायला लागलो आहे. ही गोष्ट मी फक्त मनाशी ठरवलेली होती की गुरूंच्या आज्ञेत राहून करायला लागलो आहे ना, तर मग आता नाही हे करायचं, मागं वळायचं नाही आणि आपण आता कुठल्या गोष्टींचा विचार नाही करायचा. आणि त्यातनं आईंनी सक्सेस दिलं म्हणतात, यश मिळालं. आता खूप आई-वडिलांना माझा कौतुक वाटतंय, अभिमान वाटतोय म्हणतात. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.